आतापर्यंत मी खूप लोकांना सांगितलं, "यार गोव्याला जाताना मला सांगा हां, मी पण येईल." पण प्रत्येकाची रिएक्शन असते, की "मुलींचं गोव्याला काय काम?" तर जय शिवराय. मी दिव्या. तर आज मी जात आहे गोव्याला. आपली ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. तर मला देखील गोवा अनुभवायचा आहे. तर त्यासाठी मी चालली आहे गोव्याला. तर चला आता आपण जर्नी स्टार्ट करूयात. आता मी पुण्यात जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये मला एक फॉलोअर दीदी भेटली. तिने माझी बॅग मला वरती ठेवून दिली आणि पुण्यात पोचले मी. तर पुण्यातून मी बाय बाईकने कात्रजला चालले आणि कात्रजवरून आपण बाय कारने गोव्याला जाणार आहोत. तर सगळ्यांना पिकअप केलं आणि आपली फायनली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर मी आंबोळी घाटातून गेली. खूप जास्त धुकं होतं, तर तुम्ही ह्या रूटने आलात तर थोडी काळजी घ्या. तर मी एका ठिकाणी थांबलेले. तिथला नजारा खूप सुंदर होता. खूप चांदण्या वगैरे बघायला भेटल्या. त्यानंतर आपण फायनली गोव्यात एंटर झालेलो आहोत. तर तुम्ही गोव्याचा नजारा बघू शकता. हा आहे मॉर्निंगचा व्ह्यू. तर मी आता चाललेले आहे 3 किंग चॅपल चर्चमध्ये. तर हे मोस्ट हॉन्टेड प्लेस आहे. आख्यायिकेनुसार 3 राजांच्या हत्येची आणि कथित भूतिया जागेच्या रूपात प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. तर तुम्ही गोव्यात आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. त्यानंतर मी नाश्त्यासाठी एका प्लेसवर थांबलेली. तर तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघा, हे एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल. खूप सुंदर वाटत होतं हे हॉस्पिटल. त्यानंतर मी परत एका छोट्या ठिकाणी थांबलेले. तर इथे खूप जास्त लाजाळू होते आणि नजारा तुम्ही बघू शकता. रोड आणि दोन्ही बाजूनी नारळाची झाडं. खूप सुंदर वाटत होतं. मी थोडं एन्जॉय केलं इथे. मला खूप जास्त वाटलेलं. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की गोवा इतका सुंदर असेल किंवा गोव्याबद्दल जे काही आपण ऐकलं आहे ते खूप डिफरंट आहे आणि जे मी पाहिलं आहे ते खूप डिफरंट आहे. तर आता आपण चाललो आहे कोलवा बीचला. तर हे कोलवा बीच, हे बीच मला एवढं जास्त आवडलं नाही बिकॉज ऑफ मला असं थोडं पीसफुल हवं होतं. इथे थोडी माणसं वगैरे होती. त्यानंतर एवढं क्लीन नव्हतं, म्हणजे जसं हवं होतं तसं नाही आहे. तर आता आपण आपल्या रूमच्या शोधात निघालेलो आहोत आणि रूमच्या शोधात जाता जाता आपण खूप सुंदर अशा लोकेशनला पोचलेलो आहोत. तर इथला नजारा तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं. रूम शोधायला गेलेलो पण इथली जी वाईब होती ना, नेक्स्ट लेवल होती. तर हे काबोदरामा बीचच्या इकडे जाताना आपल्याला राईट साईडला लागतं, जे जे कॉटेज म्हणून आहे त्या रूटला. तर खूप सुंदर लोकेशन आहे इथे. जर तुम्ही त्या साईडला गेलात तर एकदा इथे नक्की व्हिजिट करा. इथली जी वाईब आहे ना, डिफरंट आहे. म्हणजे खूप छान वाटलं मला. असं वाटत नव्हतं की हे सोडून पुढे जावं म्हणून. तर आता मी इथे टाटा बाय बाय केला आणि थोडीशी पेटपूजा केली. थोडा पाऊस झालेला. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.